दिव्यांगजनाच्या रोजच्या अडचणी, मग ते रेशन असो, पेन्शन असो, एकट्याला रेशन कार्ड मिळत नाही, नाही नाही कुटुंबच पाहिजे, अरे विविध प्रकारचे जे आर त्याच्या संदर्भातले निघालेले रेशन कार्डचे वगैरे, या सगळ्या गोष्टी असो, एस टीमध्ये दिव्यांगजनाचा होणारा अवमान असो, शासकीय इमारतीमध्ये दिव्यांगजनाला चढउतार करतानाची होणारी परेशानी असो, या आणि अनेक गोष्टी ज्याच्यामुळं आपण सर्व दिव्यांग त्रस्त त्रस्त त्रस्त. पण आणि त्याच्यापेक्षा पुढचं, महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय झालेलं असताना पण दिव्यांगजनाला हे वाटत नव्हतं की माझ्या अडचणीसाठी कुठंतरी समाधान मिळेल, माझ्या अडचणी सोडवल्या जातील. जसं तुकाराम मुंडे साहेबांनी सचिव पद घेतलं, तुकाराम मुंडे साहेबांनी दिव्यांग हिताचे एकापाठ एक जे आर काढले, एकापाठ एक शासन निर्णय काढले, जे आतापर्यंत कधीच झालं नव्हतं. शासन निर्णय बरोबरच नेमकं हे शासन निर्णय कसे लागू होतात, या शासन निर्णयाला फॉलो केलं जात आहे का, शासन निर्णयात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी अंमलात येत आहेत का, या गोष्टीसाठी पण त्यांचं बारकाईने लक्ष होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज 7 तारखेला मुंडे साहेबांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली. आणि या आढावा बैठकीमध्ये दिव्यांग हिताच्या सगळ्या गोष्टी, त्या बैठकीचा नेमका मजकूर काय, बैठकीसाठी पत्रक काय, हे मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या देत आहे, आपण ते डाउनलोड करून बघू शकता. एक अधिकारी ज्याच्या डोक्यात फक्त दिव्यांग हित, दिव्यांगाचं भलं, बस एवढीच संकल्पना चालते, त्या अधिकाऱ्याने आज परत दिव्यांग हिताची एक महत्त्वाची गोष्ट आणली, आणि ती म्हणजे दिव्यांगाला मदत करण्यासाठीच एक व्हॉट्सॲप नंबर. आणि या व्हॉट्सॲप नंबरवर सरळ सरळ दिव्यांगजनाला तक्रार करता येणार आहे. सरळ सरळ याच व्हॉट्सॲप नंबरवर संदेश करून दिव्यांगजनाला केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजनांची माहिती घेता येणार आहे. चला तर आज आपण त्याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आज दिव्यांग मंत्रालयाने खास करून तुकाराम मुंडे साहेबांच्याच विजनमुळे हे एक नवीन गोष्ट दिव्यांगजनासाठी लागू झाली आहे, आणि याच्यासाठी एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. तो नंबर आहे 7821 92 27 75. इंग्लिशमध्ये सांगतो 7821 92 2775. मित्रांनो, या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये जाऊन हाय नमस्ते एकदा पाठवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिकडून मेसेज येतो पुढून, आणि त्या संदेशामध्ये पहिला संदेश असतो आपली भाषा निवडा. त्या ठिकाणी 2 ऑप्शन्स आहेत, इंग्लिश आणि मराठी. आपण महाराष्ट्रातील, आपण मराठी भाषा निवडली. ज्यांना इंग्रजीमध्ये लिहायचे त्यांनी इंग्रजी भाषा निवडा. भाषा निवडल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा एक संदेश होतो की उपलब्ध सुविधा. त्या उपलब्ध सुविधेमध्ये 4 गोष्टी लिहिलेल्या आहेत. एक तर राज्याच्या योजना, दुसरी गोष्ट केंद्राच्या योजना, तिसरी गोष्ट नवीन तक्रार नोंदवण्यासाठीचे ऑप्शन, आणि चौथी गोष्ट तुम्ही नोंदवलेल्या तक्रारीची सद्यस्थिती. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिल्या. चला आपण आज नवीन तक्रार नोंदवण्यासाठी बोलू. तक्रारी अनेक आहेत ना. तक्रार नोंदवणी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढचं ऑप्शन येते आपलं नाव, आपलं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचे. नाव लिहिल्यानंतर पुढचा मेसेज येतो आपला जिल्हा निवडा. जो कोणी जिल्ह्याचा नंबर त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळे जिल्ह्याचे नंबर दिलेले आहेत. जिल्ह्यानंतर पुढे तालुक्याचा नंबर निवडा. जो कोणता तालुक्याचा नंबर असेल तो निवडला. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन येते लोकेशन. आपलं जे सध्याचं लोकेशन आहे ते त्या ठिकाणी शेअर करायचं. शेअर केल्यानंतर पुढची गोष्ट विचारली जाते आपलं UDID कार्ड आहे का. हो आहेच, कारण आम्ही खरे दिव्यांग ना, आम्ही बोगस नाही ना, आम्ही खऱ्या दिव्यांगाच्या टाळूवरचं लोणी खाणारे नाही ना, त्याच्यामुळे आमच्याकडे UDID कार्ड असणारच. आपण त्या ठिकाणी हो निवडायचे. हो निवडल्यानंतर आपला UDID कार्ड त्या ठिकाणी नोंदवायचा नंबर, आणि कार्ड क्रमांक नोंदवल्यानंतर पुढचा मजकूर येतोय. पुढचं एक चार्ट आपल्या समोर येतंय की आपला जो तक्रार आहे ती तक्रार मजकूर स्वरूपात किंवा व्हॉइस स्वरूपात जशी तुम्हाला मांडायची असेल त्याच्यापैकी एक गोष्ट निवडायची. समजा मला मजकूर टाईप करायचा असेल तर मी मजकूर निवडेन. व्हॉइस करून जर मला बोलायचं असेल तर मी व्हॉइस निवडेन. आणि हे झाल्यानंतर आपली संपूर्ण तक्रार व्हॉइसच्या माध्यमातून किंवा मजकूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोंदवायची आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा मेसेज येतोय या तक्रारीच्या संदर्भामधले फोटो, व्हिडिओ किंवा कागदपत्र आपल्याकडे जर असतील तर ते पण अपलोड करायचे. त्याच्यानंतर आपल्याला संदेश येतोय की तुमची तक्रार यशस्वीपणे दाखल करण्यात आलेली आहे आणि तुमचा तक्रार नंबर हा आहे. आणि तो नंबर आपल्याला पुढच्या फीडबॅकसाठी येतोय. आणि त्या ठिकाणी एक ऑडिओ पण येतोय, तुमची तक्रार यशस्वी नोंदवण्यात आली आहे आणि तुमच्या तक्रारीची दखल घेत याच्याबद्दलची पुढील कार्यवाही संबंधित अधिकारी करतील. पण या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या? दिव्यांग हितासाठी असा काहीतरी हेल्पलाईन नंबर राहावा
असं वारंवार दिव्यांगजनाकडनं विचारलं गेलं, आतापर्यंत का नाही झालं? दिव्यांगासाठीचे राज्य आयुक्त आणि केंद्र आयुक्त यांनी दिव्यांगजनाच्या अडचणीची दखल घेऊन आतापर्यंत सुमोटो कारवाई का नाही केली असेल तर नेमक्या कोणत्या केल्या कारवाया? या सगळ्या गोष्टी मात्र दिव्यांगजनाच्या मनातले प्रश्न होते. एक एक प्रश्नाचं उत्तर पुढे मिळणार आहे. त्याचाच हा भाग. फक्त दिव्यांग हित डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र मेहनत करणारे तुकाराम मुंडे साहेब यांचं मात्र आजच्या या त्यांच्या दिव्यांग हिताच्या आणखीन एक पावलासाठी विशेष कौतुक आणि सर्व दिव्यांगाच्या वतीने आभार. नमस्कार.